भगवान रामप्रभूंचा अवतार झाला की सगळ्या संतांना बरं वाटलं. राम बरावा बरा बरा, कृष्ण बरावा, कारण मध्ये आणि भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये महद अंतर बर का. अगदी जन्मापासून ते प्रत्येक गोष्टीमध्ये दोघांचं 36 आहे, 63 कधी झालं नाही. भगवान राम दुपारी 12ला जन्माला आले तर भगवान श्रीकृष्ण रात्री 12. वैकुंठवासी डोंगरे महाराजाला एकाने विचारलं, महाराज भगवान राम दुपारी 12ला आणि भगवान श्रीकृष्ण रात्री 12ला का? तर डोंगरे महाराज म्हणायचे, बघ मला ऐकायचं बरा जीव घाला. महाराज म्हणायचे कि दोपहर के 12 बजे जीव को भूख सताती है और रात के 12 बजे जीव को काम सताता है. विठाला भगवान 12ला रात्री 12. अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये असं दुमतच आहे. भगवान राम एक वचनी, भगवान श्रीकृष्ण बहुवचनी. एक पत्नी एक बाई. आता ते बोलायचंच काम नाही, अपोजिटच कार्यक्रम सगळा. पण भागवतकारांनी सांगितलं की कृष्णस्तु भगवान सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रत्यक्ष भगवान परमात्मा सच्चित आनंद स्वरूप असलेला हा कृष्ण आहे असं सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. असा पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्णांचा. पूर्ण अवतार रामकृष्ण, असं वर्णन आहे भागवतामध्ये की मन ही मथुरा आहे. मन ही मथुरा आहे. मन मथुरेमध्ये जन्म भगवंताचं प्रागट्य होतं, पण लीला मात्र गोकुळात होते. लीला कुठे होते? गोकुळात. आपण रामाची आरती म्हणतो, उत्कट साधुनी शेळा सेतू बांधवणी लिंग देह लंकापुरी विध्वंसोनी. काम क्रोधाधिक राक्षस मृदोनी पुढे आहे का देह आंबा. हे रामायण मग आता ऐकायचं की आपल्या ते बघा ध्यान ठेवायच्यासाठी रामायण ऐकायचं. आमचे मारुती महाराज म्हणून रामायण कशा करता ऐकायचं, आरतीच पाठ करा म्हणायची अशी गोष्ट. तसं भागवत सुद्धा तसंच आहे की मन ही मथुरा आहे. देव प्रागट्य होतं, पण लीला होण्याकरता गोनाम इंद्रिय समूहामध्ये गोकुळातच यावं. भगवान गोकुळामध्ये आले. आल्यानंतर सगळीकडे आनंद झाला. कथा कीर्तन चोपलेले गडिया तोरणे सगळं आनंदी आनंद. गोकुळच्या सुखा वगैरे एक धावती एकी पुढे आनंद चाललेला आहे. तर ही गोष्ट कंसाला कळली आणि कंसाचे हृदय जळत असेल. कंस जळायला लागलेला आहे मनातले मनामध्ये. एकच ध्यास त्याला की 8वा मारला पाहिजे, 8वा मेला तरच आपल्याला शांती लाभेल. तळमळ तळमळ चाललेली आहे. तेव्हा आमच्या भागवतामध्ये काही महाबळाचं वर्णन नाही बरं का, पण संत साहित्यामध्ये महाबळ आलेलं आहे, पण भागवतामध्ये महाबळ नाही. महाबळ नावाच्या दैत्याला पाठवलं जातं. भगवान परमात्मा श्रीकृष्णाने त्याला मारलं नाही, म्हणजे जिवंत मारलं नाही. मार दिला पण जिवंत मारलं नाही. का? त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेऊन आला. डुप्लिकेट का होण्या पण माणसाने महाराज होतो. लय फायदा महाराज. नुसता तुम्ही गण लावून साधी सधीच माळ राहू द्या,
वाकडा तिकडा काय जसं पटा हा टाकण्याचा काहीच कमी नाही. एसटी मध्ये जागा मिळणार तुम्हाला, रेल्वेमध्ये जागा मिळणार, मुक्कामाची तुमच्या व्यवस्था. बरं मार काय देवानं सांभाळ घेऊ, देवानं विचार केला अरे साधूचा वेश घेऊन आला म्हणून त्यांनी काय केलं होतं, पंचा नेसलं होतं. पंच म्हणजे ज्याला 5 ठिकाणी खोवलं जातं ते आळंदीचं धोतर म्हणजे पंच. आमचं हे धोतर आहे. दशी उघडी राहिली की ते धोतर होतं, दशी नाही उघडी राहिली पाहिजे त्याचं नाव पंचा. पंचा नेसला, पंचांग सोबत ते पंचांग म्हणजे